गुड इव्हनिंग फ्रेंड्स, मी श्रीरंग चव्हाण. आपण गेल्या काही दिवसापासून सिंग्युलर आणि प्लुरल म्हणजे एकवचन आणि अनेकवचन या संदर्भात काही कॉन्सेप्ट बघत आहोत. लक्षात घ्या, जे नाम ओने संपतं तर त्याचे अनेकवचन करायचे असेल तर शेवटी ES जोडून त्याचं अनेकवचन केलं जातं. बघा, पहिला शब्द आहे पोटॅटो. तर पोटॅटोच्या शेवटी ओ असल्यामुळे त्याला ES लावून आपण पोटॅटोज असं अनेकवचन केलेलं आहे. दुसरं उदाहरण आहे टोमॅटो. तर टोमॅटोच्या शेवटी ओ आहे तर त्याला ES जोडून आपण अनेकवचन म्हणजे टोमॅटोज केलं आहे. तिसरा शब्द आहे हिरो. हिरो या शब्दाच्या शेवटी ओ आहे तर त्याला ES जोडून आपण हिरोज केलं आहे. मग पोटॅटो हे सिंग्युलर आहे, सिंग्युलर म्हणजे एकवचन, आणि पोटॅटोज हे प्लुरल म्हणजे अनेकवचन आहे. म्हणून पोटॅटो पोटॅटोज, टोमॅटो टोमॅटोज, हिरो हिरोज. पण या नियमाला देखील काही अपवाद आहे. लक्षात घ्या की काही शब्दांच्या शेवट म्हणजे काही नामांचा शेवट जर ओने जरी झाला असला तर त्याचं अनेकवचन करण्यासाठी ES न वापरता फक्त S वापरून त्याचं अनेकवचन करता येतं. असे काही ठराविक शब्द आहेत की जे आपण लक्षात ठेवू शकतो. बघा, फोटो फोटोज, पियानो पियानोज, रेडिओ रेडिओज. म्हणजे हे 3 ते 4 प्रकारचे शब्द वरील नियमाला फॉलो करत नाही जरी त्यांचा शेवट हा ओने झालेला असला. आपल्याला बऱ्याच वेळा शाळेत किंवा एखाद्या कोचिंग क्लासमध्ये सिंग्युलर प्लुरल हा टॉपिक शिकवत असताना आपल्याला सांगितलं जातं की त्या नामाला S लावून अनेकवचन बनविता येते, पण फक्त S लावून अनेकवचन बनविता येत नाही. नामानुसार वेगवेगळे प्रकार आहेत. मग सिंग्युलरचं प्लुरल करता येतं आणि प्लुरलचं सिंग्युलर करता येतं. म्हणजे एकवचनाचं अनेकवचन करता येतं आणि अनेकवचनाचं एकवचन करता येतं. पण आपण नियम व्यवस्थित लक्षात ठेवलं तर आपल्याला सगळं सोपं जात असतं. तर हा नियम देखील आपण व्यवस्थित लक्षात ठेवा आणि या पद्धतीने एकवचनाचे अनेकवचन किंवा अनेकवचनाचे एकवचन शिका आणि इतरांना शिकवा. हा व्हिडिओ निश्चितच आपल्याला आवडला असेल. याला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. थँक्यू व्हेरी मच. धन्यवाद.